हाय, कसे आहात सगळे? आय होप स्वस्त आणि मस्त असाल. कालच माहेरून आली आहे. बॅगसुद्धा अनपॅक झाली आहे कपड्यांची. ती आता ठेवून द्यायची आहे जागेवर. पण जे काही सामान आई-पप्पांनी दिलं आहे किंवा जे काही मी स्वतः घेतलं आहे ना, ते सामान अनपॅक करायचं राहिलं आहे. तर म्हटलं चला तुमच्यासोबत शेअर करू आणि सोबत अनपॅकसुद्धा होऊन जाईल. तर धोंड्याचा महिना होता म्हणून टॉवेल आणि हा जावयासाठी सोन्याचा सिक्का दिला आहे. आणखी काय काय दिलं आहे ते सुद्धा मी दाखवते आहे. तर सगळ्यात आधी हे तिखट दिलं आहे. नेहमीच म्हणजे मी आईकडे गेली की मग तिखट घेऊन येते आणि ते आम्हाला पुरतं बरेच दिवस. पण जर कधी संपलं तर मग मी विकतसुद्धा घेते. हे घरच्या शेतातल्या मिरच्यांचं तिखट आहे. आणखी ना हळद आणि तिखट आहे परत ह्यामध्ये. हळद पण घरीच शेतामध्ये लावलेली आहे, तर ती हळद आहे. यात कुठलाच कलर मिक्स नाही आहे, तर एकदम छान हळद आहे, ऑर्गॅनिक हळद आहे. आणखी ना शेतातले चणे आहे, लाल चणे. माझ्या मुलीला तर चण्याची भाजी किंवा ते उसळ खूप आवडते आणि मग हे सुद्धा मी दरवेळेस घेऊन येते. ऑलरेडी आहे माझ्याकडे थोडे, पण तरी आता घेऊन आलेली आहे. शेतातून आणलेल्या किंवा शेतातून मिळालेल्या ना सगळ्याच गोष्टी खूप चवदार असतात. शेतातलेच तीळ आणले आहेत. मागे आणलेले तीळ तर वर्षभर पुरले. हे आत्ता आणून ठेवले आहेत. ह्याची मग आपण चटणी वगैरे करू शकतो किंवा कशात टाकायचे वगैरे असतील तर कामात येतातच. आणि ही तुरीची डाळ आहे घरच्या शेतातलीच. इतकी चवदार होते ना जेव्हा आपण वरण बनवतो याचं, तर खूप चविष्ट वरण बनतं ह्याचं. आणि अनपॉलिश डाळ आहे. ओरिजिनल एकदम नॅचरल डाळ आहे. आणि ना मी काही कलरसुद्धा घेऊन आली आहे रांगोळीचे. माझे कलर संपले होते काही काही, तर ते सुद्धा घेऊन आली आहे. 10-12 तर कलर नक्कीच मी आणले आहे. ते सगळे मी काही तुम्हाला दाखवले नाही. आता काही सामान ना मी काही बनवून घेतले आहेत. तर ते काय काय बनवले आहेत, बाहेरून बनवून घेतले आहे, ते काय आहे ते दाखवते. गावाला गेली ना की हे उन्हाळ्यामध्ये काही सगळे म्हणजे पदार्थ असतात ते सगळे मी बनवून घेते किंवा जे आईकडून मिळतात ते, किंवा मग आम्ही जे घरी बनवू शकत नाही ते मी सगळे विकत मग घेते. आणि ना इथे खूप जास्त असे पदार्थ टिकत नाही, कधी खराब होतात. त्यामुळे मग थोडेच आम्ही करून घेतो. तर हे मुगाच्या वड्या करून घेतल्या आहेत. मला किंवा माझ्या मिस्टरांना तर एवढ्या आवडत नाही, पण सासूबाईंना आवडतात म्हणून. आणि ह्या सफिशियंट आहेत एका माणसासाठी. तर एवढ्या वड्या करून घेतल्या. त्यानंतर माझ्या मावस सासूबाईंनी हे दिले आहे, सरगुंडे दिले आहेत. आपल्या विदर्भामध्ये माहिती आहे ना, रस केल्यावर रसासोबत सरगुंडे खातात. तर हे सरगुंडे दिले आहे. थोडेसेच आहेत. म्हणजे एकदा रस वगैरे केला की त्यासोबत खायला. कुरड्या बनवून घेतल्या आहे. गव्हाच्या कुरड्या असतात ना, त्या बनवून घेतल्या आहेत. जसं काही कलरफुल आहेत आणि काही व्हाईट कुरड्या पण बनवलेल्या आहेत. ज्वारीचे धापोळे आहेत आत्याने दिलेले, ते सुद्धा आणले थोडे. आणि
आणि इथे खाली बॉक्समध्ये ना पापडकूट आणला आहे. माहिती असेल विदर्भातल्या लोकांना, आपण ओलवलेल्या गव्हाचं जेव्हा ते पीठ दळून आणतो आणि त्यापासून हे असं पापडकूट बनवतात. माझ्या मुलीला खूप आवडतो. कधी कधी ब्रेकफास्ट म्हणून टिफिनमध्ये पण देऊ शकतो. सध्या तर मुंबईमध्ये सुद्धा म्हणजे आभाळ आहे. तर म्हटलं पण एकदा हे सगळे डब्यामध्ये ठेवायच्या आधी यांना ऊन देऊन चांगलं उन्हामध्ये वाळवून पॅक करून ठेवायचे आहेत. नाहीतर ना खूप लवकर खराब होऊन जातात. पावसाळ्यामध्ये शक्यतोवर बुरशी वगैरे लागायचे पण चान्सेस असतात. त्यामुळे आता परत एकदा मी ऊन दाखवेल आणि चांगले पॉलिथिनमध्ये पॅक करून ठेवेल. तुमच्यापैकी कोणी जर मुंबई साईडला राहत असेल तर तुम्ही तुमचे वाळवण किंवा हे सगळे पदार्थ कसे स्टोअर करता की जेणेकरून ते खराब होणार नाही, तर प्लीज मला कमेंट करून नक्की सांगा. पप्पांनी घरचे आंबेसुद्धा दिले आहे. ते मी आणले तेव्हा कच्चे होते. आता एका बेडशीटमध्ये असे ठेवलेले आहेत. तर बघा पिकायलासुद्धा लागले आहे. खूपच गोड आंबा आहे. माझा तुम्ही आधीचा ब्लॉग बघितला असेल तर तुम्हाला कळेलच. हा दशेरी आंबा आहे. तर हे जावयासाठी आणि माझ्या सासूबाईंसाठी पाठवले आहे खास. ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. सी यू.